मित्रांनो लोडिंग चालू झालेली आहे आता। तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही कंटिन्यू झाले 15 दिवस अँकर वरती होतो। तर आज टोटल 20 दिवसानंतर आम्ही चाललो पोर्टवरती रजाई पोर्टला चाललो आम्ही। तर म्हणजे आम्ही काय लोड करणार आहे ते तुम्ही पुढे बघत राहा। मी तुम्हाला पुढे दाखवेलच की आम्ही काय लोड करतोय काय नाही, आणि त्याच्यानंतर लोडिंग करून कुठे जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला समजेलच। तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, तर आपण फायनली 20 दिवसानंतर पोर्टवरती चाललो। तर बरं वाटतं पोर्टवरती चाललंय तर, कारण रिचार्ज वगैरे करण्याचे चान्सेस आहेत, कारण इथे कोणीच रिचार्ज करून घेत आहे। तर बघूया आता काय होते ते। हा पोर्ट आहे मित्रांनो, रजाई पोर्ट। फिशिंग चालू आहे मित्रांनो, यांना बघून आपल्याला आपल्या घरची आठवण आली। यांच्याशी कोणीच वाद नाही करू शकत मित्रांनो, भले दोघं तिघं असले तरी पण खूप भारी पडतात। तर आता आम्ही फायनली पोर्ट मध्ये एंट्री करतोय। हा पोर्ट आहे मित्रांनो। स्पीड भरपूर असते याच्यामध्ये, या शिप पेक्षा त्या टगबोट मध्ये स्पीड भरपूर आहे मित्रांनो, ताकद सुद्धा भरपूर असते त्या टगबोट मध्ये। फुल मस्तीच्या मूड मध्ये आहेत मित्रांनो चीफ इंजिनियर सुद्धा। तर मित्रांनो आता आम्ही पोर्टवरती आलो आहोत, रजाई पोर्ट या पोर्टचं नाव आहे। तर आता पूर्ण डेक क्लीन आहे आणि गरमी सुद्धा भरपूर आहे। तर आता आम्ही स्टील लोड करणार आहोत। अजूनपर्यंत लोडिंग चालू नाही झाली आहे, कारण माझा वॉच पण चालू आहे, म्हणून मला जास्त डेकवरती टाईम नाही भेटत यायला। तरी मी ट्राय करेन। ही माझी शिप आहे, म्हणजे मी या शिपवरती काम करतो। मित्रांनो लोडिंग चालू झालेली आहे आता, तुम्ही बघू शकतात।
जातील का माहिती नाही लोडिंग पूर्ण व्हायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सध्या आपला वॉच चेंज झालाय. पहिला 12 ते 4 होता, तर आता 4 ते 8 आहे. पुन्हा सकाळी बाय चान्स कधी कधी आपल्याला ब्रेकफास्ट सुद्धा करायला भेटेल, पण इथे ब्रेकफास्ट वगैरे काहीच नाही भेटत. तर मी जस्ट गेलो मेचरूम मध्ये आणि मिल्क घेऊन आलो एक ग्लास भरून, कारण भरपूर भूक लागलाय. एक ग्लास मिल्क पिऊन झोपतो, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 4 वाजता वॉचवरती जायचंय. पण 4 नाही 12 वाजता उठावं लागेल, कारण भूक लागेल तर जेवायला सुद्धा जावं लागेल 12 वाजता. तर आणि एक जे मी मागच्या म्हणजे जो आपला मागचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये एक चॅलेंज दिलेला सागर भाऊजींना, तर त्यांनी तो चॅलेंज ऍक्सेप्ट केलाय. चॅलेंज ऍक्सेप्ट केला, पण तो लगेच होणार नाही मला चॅलेंज, कारण सध्या तरी घरी गणपती बाप्पा सुद्धा आहेत आणि भाऊजी परत थोडं बिझी आहे त्यांचं शेड्यूल. त्याच्यानंतर मला वाटते कम से कम एक महिना जास्त जाईल त्या चॅलेंजसाठी. तर काही नाही, बघूया तो चॅलेंज कसं होतोय तो. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण वॉचवरती आलो 4 वाजता, आणि आपला वॉच पण चेंज झाला. 4 ते 8 आहे आता. पहिला 12 ते 4 होता, पण आता 4 ते 8 आहे. तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तर पूर्णपणे रस्ता ब्लॉक आहे. इंजिनमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही, तर याच्यामधनं आपल्याला जायचं आहे. तर तुम्ही बघा आता आपण कसं जातात ते. सध्या तरी 2 कॉईल पार केल्यात आपण, अजून एक आहे. आता सध्या हे फक्त 3 आहेत, नंतर जो पूर्ण आहे, नंतर अशीच हालत खराब होणार आहे आपली याच्या मधून येण्यासाठी. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो. 3 कॉईल पार करणं, हालत खराब होणार आहे आपली नंतर. सध्या तर हेच आहे. तुम्ही कंटिन्यू राहा, ही एक मजा पण होणार आहे आमच्यासाठी आणि एक सजा पण होणार आहे. तर आज दुसरा दिवस आहे
अजूनही आम्ही इराणमध्ये जात रजाई पोर्टवरती. तर आता कॉईल पत्र्याचे कॉईल लोड करून झाल्यात. आता दुसरे कॉईल म्हणजे आपले काय बोलतात त्याला रॉड असतात ना त्याचे कॉईल लोड होतात. आता अजून किती दिवस जातील या रजाई पोर्टवरती काय माहिती नाही आमचा. बघा मित्रांनो डेकवाल्यांचं वॉच कार्गो वॉच चालू आहे. ह्याला तर तुम्ही ओळखतच असेल आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये हा असतो सोहेल चीफ ऑफिसर. एका टायमाला 5-5 कॉईल. मित्रांनो, तर आता आम्ही स्टील लोड करणार, तुम्ही बघतच असेल. तर आता आम्ही स्टील लोड करून कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच समजेल. तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.